नमस्कार भक्तांनो, जय बाळमामा. श्री संत सद्गुरू बाळमामाच्या नावानं चांग भलं. आज आपण बाळमामांची लीला नवीन प्रसंग घेऊन भेटेल आलो आहोत. प्रथमतः सगळ्यांना जय बाळमामा. बाबा आळतीकरांचे ज्ञानेश्वरी वाचन नाग सरप ऐकतो. बाबा आळतीकर एक पट्टीचे शास्त्रीय गायक होते. विविध मोठ्या ढगाने ते सुरील गात असत. त्यांना ती कसरत चांगली जमत असे. त्यांचा आवाजही भारी गोड होता. गाणे खुमासदारीने गाण्यास ते पटाईत होते. त्यांच्या हृदयात भक्तिप्रेम ओतप्रोत भरलेले असल्याने भक्तरसांना गाण्याची रंगत वाढत असे. त्यामुळे श्रोतगणांना गीत रसाने मोठा आल्हाद मिळून असे. बाबा आळतीकर बाळमामांचे भक्त होते. भक्ती व गीत सुरांचे माणिकचन योग त्यांच्यामध्ये दिसून येत होता. असा योग क्वचितच आढळतो. स्वामी विवेकानंदही असेच एक भक्तिरसाने भरलेले गायक होते. बहुधा थोर व्यक्तीमध्ये सूर दिसून येत नाहीत आणि कंठी सूर असलेल्यामध्ये भक्ती असल्याचे आढळत नाही. बाबा आळतीकर मामाने हेरलेले एक गानरत्न होते. संकेश्वरची भजनी मंडळी व बाबा आळतीकर हे समीकरण जुळले होते. बाबा आळतीकर नेहमी मामांच्या भजन सेवेला जात असत. एकदा दर सालीप्रमाणे मामांच्या भंडारा यात्रेचे आयोजन होते. यात्रा नियमित प्रथेनुसार भक्तिभावाने पार पडली. यात्रेत बाबा आळतीकरांची रसपूर्ण भजन सेवा देखील झाली होती. आळतीकरांना निरोप देताना मामा म्हणाले, "बाबा, तू आत्तापासून दररोज ज्ञानेश्वरी थोडा वेळ वाचत जा." मामांच्या सांगण्याप्रमाणे शंकेश्वरात आल्यानंतर बाबा आळतीकरांनी सकाळी स्नान झाल्यानंतर एकांत स्थानी बसून ज्ञानेश्वरी वाचण्याचा नेम केला. ज्ञानेश्वरी वाचनाचा नेम 1 महिन्यापासून अखंड चालू होता. ज्ञानेश्वरी वाचताना बाबा श्रीकृष्णाकडून अर्जुनास होणारे बोध मूत्रामध्ये स्वतःचे ध्येयभान विसरून जात असत. त्यांची सेवा हृदयातून होत होती. असंच एका दिवशी तल्लीन होऊन ज्ञानेश्वरीचे वाचन करत असताना बाबा आळतीकरांचे सहज समोर लक्ष गेले आणि ते स्तब्धच झाले. त्यांच्यासमोर एक नागसर्प वेटाळा घालून बसला होता व तो फणा काढून डोलत होता. मामा आळतीकर नागसर्पाशी पाहून घाबरले होते, परंतु तसेच धैर्याने ज्ञानेश्वरीचे वाचन त्यांनी सुरू ठेवले. जोवर ज्ञानेश्वरीचे वाचन चालू होते तोवर तो नागसर्प डोलत राहिला व नंतर एकाएकी अदृश्य झाला. असे बाबा आळतीकरांच्या बाबतीत अनेक वेळा घडले. सर्पवेणीतील जीवांना ऐकू येत नाही असं म्हणतात, परंतु तो नागसर्प ज्ञानेश्वरी वाचतानाच कसा प्रकट होतो आणि त्या नागसर्पास ज्ञानेश्वरीची ओळ्या ऐकू येत होत्या का? शिवाय तो कोणी दिव्य सर्प होता का? याचे उत्तर बाबा आळतीकरांना मिळण्यास झाले. तेव्हा मामांना समक्ष भेटूनच या कोड्याचे उत्तर घ्यायचे बाबा आळतीकरांनी ठरवले. त्याप्रमाणे आळतीकरांनी मामांना भेटून होणारा अद्भुत प्रकार सांगितला. मामा मुश्किलपणाने असले. नागरूपात ज्ञानेश्वरी ऐकणारा तो मीच असा त्यांचा मुश्किल हसण्याचा अभिप्राय होता. हे सुज्ञ आळतीकरांनी ओळखले होते. यास दुजोरा म्हणून मामा आळतीकरांना म्हणाले, "तू नागसर्पास भिवू नगस. माझं तुझ्या वाचनाकडे पुरेपूर लक्ष आहे. तुझी रसाळ वाणी ऐकण्यासाठीच तुला मी ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली." देव भावेचा भुकेला असतो आणि भावच जर सूरयुक्त भक्तिरसाने परिपूर्ण असतील तर तेथे रस धारण करण्यास देवही उपस्थिती असतो. आळतीकरांसारखा भक्तांच्या रसाळ भाववाणीचे बाळमामा गायक होते हे मामांनी या प्रसंगातून दाखवून दिले होते. बोला बोला बाळमामाच्या नावानं चांग भलं. मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.